जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 63चे निरूपण। समर्थ रामदास स्वामी मनुष्याला सांगतात की रामाचे दास्यत्व कशा प्रकारे स्वीकारता येते याचे विवरण ते करीत आहेत। काया वाचा म्हणे यथार्थ रामी मिळणे, तरीच सालह्यवाने रामदास्य काम क्रोध खंडने मदमत्सर दंडने। तरीच श्लाघ्यवाने रामदास जैसे मुखे बोलणे, तैसी क्रिया चालणे। तरीच श्लाघ्यवाने रामदास मने निर्गुण लादने। तरीच श्लाघ्यवाने रामदास्य। श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रभू रामचंद्रांचे काया वाचा आणि मनाने एकरूप होऊन दास्य स्वीकारणे म्हणजेच खरे रामाचे दास्यत्व होय। त्या ठिकाणी पूर्णपणे काम क्रोधाचे खंडन करून मदमत्सराला शिक्षा देऊन परक्या स्त्रीबद्दलची वासना समूळ नष्ट होणे, परद्रव्य अग्निसमान दाहक मानणे। ज्याप्रमाणे तो बोलतो त्याप्रमाणे त्याची कृती असते, हीच खरी प्रभू रामचंद्रांची सेवा होय। समर्थ रामदास अजून पुढे सांगतात की सत्व रज आणि तम या 3 गुणांच्या अधीन होऊन निर्गुण सुख प्राप्त होणे हेच खरे रामाचे दास्यत्व होय। अशा प्रकारे प्रभू रामरायाचे दास्यत्व स्तुती करण्या योग्य असते। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।